आपण आज डाळिंबाची पंढरी म्हणून ज्या गावाची ओळख आहे त्या सातमाने या गावामध्ये आहोत. तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये डाळिंब आहे. जवळपास 1,500 एकरवर या गावामध्ये डाळिंब आहे आणि 1981 पासून सतत हे गाव डाळिंब घेत आहे. आणि या डाळिंबामुळं या गावाची आर्थिक सुबत्ता पाहण्यासारखी झालेली आहे. इथं एक डाळिंब रत्न पुरस्कार मिळालेले जाधव एक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे तब्बल 18,000 डाळिंबाची झाडं आहेत. 1981 पासून ते डाळिंब घेत आहेत. एकही वर्ष खाडा नाही. आणि हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये 30 महिन्यापूर्वी त्यांनी 4,500 झाडं ही भगव्याची लावलेली आहे. ही लागवड करताना त्यांनी शरद किंग ही जी नवीन व्हरायटी आहे विठ्ठल भोसले या शेतकऱ्यांनी संशोधित केलेली आणि केंद्र सरकारने परवानगी दिलेली, मान्यता दिलेली नवीन व्हरायटी असल्यामुळे त्यांनी जास्त झाडाची लागवड करायची डेअरिंग केली नाही. फक्त 500 झाडं त्यांनी लावलेली आहेत. आता आपण पाहू या दोन वाणामधला फळाच्या साईजमधला, सेटिंगमधला, फळामधल्या व्हेरिएशनमधला फरक काय जाणून येतो का त्या शेतकऱ्यांकडून पण आपण माहिती घेऊ. आता सुरुवातीला आपण जो उजव्या बाजूला भगव्याचा प्लॉट आहे तिथले आपण काही झाडं पाहू आणि त्यानंतर आपण शरद किंगची झाडं पाहू. तर आता हा भगवा आहे. या भगव्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्याचा कलर कसा आहे, फळामध्ये काही व्हॅरिएशन आहे का, त्याचं शेटिंग कसं आहे. 30 पाण्याचं हे झाड आहे. यानंतर आपण शरद किंगच्या प्लॉटमध्ये जाऊ. तर आता हे शरद किंगचं झाड आहे. तुम्ही पहा तर फळाचं आकार कसा आहे, त्याच्यामध्ये व्हॅरिएशन आहे का, साईज काय आहे, त्याचा कलर कसा आहे. 30 पाण्याचं हे पण झाड आहे. शेतकरी आहेत ज्यांना डाळिंब रत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. तर आणि त्यांच्या बाजूला त्यांचे वडील पण आहेत. तुम्ही दोन्ही झाडं लावलेली आहेत, हे वाण लावलेले आहेत. तर मला फरक काय दिसतोय का तो सांगा फक्त थोडक्यामध्ये. याच्यामध्ये जी साईज आहे याच्यात व्हेरिएशन नाही आहे. फळाच्या आकारामध्ये, फळाच्या आकारामध्ये मला एकसारखेपणा आहे. हम्म. आणि जास्तीत जास्त माल हा 150 ग्रॅमच्या पुढचा आहे. बरं. मग त्याच्यात 500 ग्रॅम मध्ये ॲव्हरेज साईज आहे आणि काही फळं 700-700 ग्रॅम पर्यंत आहेत. 150 ग्रॅमच्या खाली जवळजवळ फळं नाहीच आहेत म्हटले तरी चालेल. ह्याच्यामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीचा किती टक्के माल आहे आणि लोकल मार्केटला विकणारा किती टक्के माल आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीचा जवळजवळ 95 ते 97% माल एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे. हां. आणि लोकल मार्केटला 2 ते 3% माल आहे. भगव्यामध्ये तेच बघायला गेलं तर एक 15% माल लोकल क्वालिटीचा आहे आणि 85% माल हा एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे. म्हणजे तुमचा जवळजवळ 10 ते 15% फरक इथं माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये मला जाणवलेला आहे. आणि त्याच्यात भगव्यामध्ये जी साईज आहे ती 150 ग्रॅमच्या खाली पण बऱ्यापैकी आहे. ती शरद किंगमध्ये दिसत नाही. 200 ग्रामच्या पुढची जी फळं आहेत ती आपण साधारणतः एक ग्रेडची फळं समजतो, बरोबर आहे का. हो हो हो. मग ती भगव्यामध्ये किती असतील आणि तिकडे किती टक्के असतील. भगव्यामध्ये ते 200 ग्रॅमच्या वरती जे फळ आहेत ते एक 40-50% पर्यंत आहेत. आणि इकडे शरद किंग इकडे जवळजवळ 80%च्या पुढे आहेत. 80% पुढे येतं. हो. तर आता शेजारी त्यांचे वडील आहेत. रमेश यशवंत जाधव, सातमाने तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. हं. ते आम्ही 500 रोप शरद किंगचे लावले आहेत. 4,500 रोप भगवा म्हणजे सेंद्रिय म्हणतात काही लोक, भगवा म्हणतात त्याचे मग 4,500. तुम्ही एकाच वेळेस दोन्ही वाणाची हो, लागवड केली. हो. मग ही 500 का लागवड केली. जरा रिस्क घ्यायची नाही बा, नवीन व्हरायटी होती. हां. आम्ही 500 आणले भोसले साहेबांकडनं. बरं, भावामध्ये काय फरक पडतो होईल का ह्याच्यामध्ये? 20% म्हणजे एका याला 20 रुपये जास्त देतात हे व्यापारी भगव्यापेक्षा. भगव्यापेक्षा. आणि 10-15% 10-20 रुपये हे शेण नेट आहे ना वरचं झाकलेलं. व्यापारी येताच शेण नेटचा बाग बघितला का ते 10-20 रुपये 1 किलो मागे वाढून देतात. साल कोणत्या फळाची झाड शरद किंगचे झाड साल आहे. झाड साल असल्यावर काय होतं. टिकाऊपणा जास्त असतो ना मग. टिकाव जास्त होतं. हो. आणि उन्हाचा त्रास, उन्हाचा त्रास बी कमी होतो. सनबर्निंग कमी. सनबर्निंग कमी होतं ना. हो. बरं. आणि भावामध्ये काय फरक आहे का. 10-20 रुपये जास्त मिळत शरद किंगला. 10-20 रुपये हो. कशामुळे मिळत असेल ते. साईज मोठी साईज आहे ना. मोठी साईज आहे. साईज एक्सपोर्ट. एक्सपोर्ट साईजवर पैसे मिळतात ना डायमंडचे. बरं. नवीन व्हरायटी होती म्हणून तुम्ही फक्त 500 झाडं लावलेली. हो मग आता तुम्ही आणखी नवीन वाढवलेत वाटतं. हो 2,000 वाढवले ना. 6 महिने झाले. सामान्य 2000 लावले. लोक शेतकरी पाहायला येतात का. हो एका दिवसाला 4-5 शेतकरी येतात. एक महिन्यापासून सारखं त्यांचं जसं लोकांना माहीत पडतं तसं येऊन राहिले लोक.
मग शेतकरी. लोकांना पटतोय का वाण? हो पटतल बुवा. टिश्यू कल्चरची रोपं मिळतात सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडे, हो हो ही जी नाशिकची जी आहे हो विलास शिंदे साहेबाची. हो तर लोक मागणी करतात का तिकडं? हो मागणी करताय. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी स्मॉडीला आहे. हं. तिथं टिश्यू कल्चर रोपं मिळत आहेत. बुकिंग चालू आहे त्यांची. शेतकरी बंधूंनो, शरद किंग ही जी डाळिंबाची नवीन जात आहे ती आता महाराष्ट्रातच नाहीत, महाराष्ट्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांनी पण घेऊन गेलेली आहेत. आणि ही भगव्यामधूनच सिलेक्शन केलेली व्हरायटी आहे. फक्त भगव्यापेक्षा चांगले कॅरेक्टर याच्यामध्ये जास्त आहेत आणि त्यामुळंच केंद्र सरकारनं या व्हरायटीला मान्यता पण दिलेली आहे. आणि एकदा रजिस्टर झाल्यानंतर त्याची कलमं रोपं तयार करण्याचे अधिकार त्या शेतकऱ्याला मिळतात. ही विठ्ठल भोसले जे छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यातील शेतकरी आहेत, त्यांनी ही शरद किंग डाळिंबाची वाण शोधून काढलेली आहे आणि केंद्र सरकारकडे त्याचं रजिस्ट्रेशन पण केलेलं आहे, नोंदणी केली. त्याची टिश्यू कल्चरची रोपं तयार करण्याची म्हणजे जातीवंत रोपं मिळावीत, कुठली त्याच्यामध्ये भेसळ होऊ नये, त्याचे अधिकार त्यांनी आपल्याला सर्वांच्या परिचित असलेली सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मोहाडी जिल्हा नाशिक यांना दिलेले आहेत. विलास शिंदे हे फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे ते संचालक आहेत. उच्च तंत्रज्ञान आधारित टिश्यू कल्चरची लॅब त्यांच्याकडे आहे आणि या लॅबमध्येच ते शरद किंग या वाणाची टिश्यू कल्चरची रोपं तयार करतात. फक्त शेतकऱ्याला तिथं अगोदर बुकिंग करावं लागते. गेलं की सगळे रोपं तुम्हाला मिळतात, कारण टिश्यू कल्चरमध्ये मागणीनुसार रोपं तयार करावी लागतात टिश्यू कल्चर लॅबमध्ये. त्यानुसार शेतकऱ्यांनी जर नोंदणी जर केली त्यांच्याकडे तर निश्चित त्यांना पण ही शरद किंगची टिश्यू कल्चरची रोपं मिळतील. धन्यवाद.